ओम श्री अन्नपूर्णाय नमः. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारी टेस्टी लाल भोपळ्याची टिक्की. आणि यावेळी या मस्त रेसिपीबरोबरच माझ्या घरी झालेलं श्रीसूक्त पठण पण तुमच्याशी शेअर करते आहे. आणि मला खात्री आहे तुम्हाला दोन्ही गोष्टी बघायला नक्कीच आवडतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा आमचा ग्रुप आहे बरं का, श्रीसूक्त पठणाचा. आज हे तुमच्याशी शेअर करण्याचं विशेष कारण म्हणजे हे आमचं श्रीसूक्त पठणाचं 10वं वर्ष आहे. गेली 10 वर्ष आम्ही आणि आमचे काही सिनियर्स आम्ही एकत्र मिळून श्रीसूक्त पठण करत आलेलो आहोत. आणि इतकं मस्त आम्ही खूप सगळेजण इतकं एन्जॉय करतो ना हे सगळं. तर तुम्ही पण श्रीसूक्त ऐकत रेसिपी पण बघा आणि मस्त एन्जॉय करा. तर या टिक्कीसाठी मी 1 वाटी भगरीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी भोपळा घेतला आहे किसून, आणि 1 बटाटा घेतला उकडून. किसलेला भोपळा आपण 1 चमचा तेलात थोडेसे जिरे घालून फ्राय करून घेतला, म्हणजे त्याच्यातला पाण्यातला अंश कमी होतो. आता 1 वाटी भगरीचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये 1 बटाटा मॅश करून घातला आणि मग त्यात हा परतवलेला भोपळासुद्धा घालायचा. मग यात आपण घातलं आहे चवीपुरतं मीठ, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा मिरे पावडर, आणि चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी बारीक चिरलेली मिरची. सगळं व्यवस्थित मिक्स करून छान पीठ मळून घ्यायचं. पाण्याची अजिबात गरज लागत नाही. बटाटा आणि भोपळ्यामुळे अगदी छान मऊ पीठ होतं. मग आपण ह्याचे छोट्या छोट्या टिक्क्या करून घ्यायच्या. आता ही टिक्की आपण अगदी कमी तेलात शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आणि अगदी कमी तेलातसुद्धा ही खूप मस्त खरपूस फ्राय होते. बघा, हे असं मी अगदी कमी तेल वापरलं आहे. आता टिक्की अशी पॅनवर ठेवून परत वरती त्याला एक ब्रशनी तेलाचा कोट द्यायचा. आणि यानंतर अगदी 2-3 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं. गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची. बघा कशी छान परतली गेली आहे एका बाजूने. उलटवायचं आणि दुसऱ्या बाजूला पण तसंच पुन्हा 2 मिनटं झाकून ठेवायचं आणि दोन्ही बाजू खरपूस करून घ्यायच्या. बघा किती मस्त टिक्क्या तयार झाल्या. ह्या आपण झाकून ठेवल्यामुळे आतून सुद्धा मस्त शिजले आहेत बघा. आजच्या ह्या रेसिपीची आयडिया माझी बेस्ट फ्रेंड लीना हिने मला दिली, पण नेमका ती आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे श्रीसूक्ताला अवेलेबल होऊ नाही शकली. लीना आणि माझी ही बहीण माधुरी दोघी काहीतरी आयडिया देत असतात मला. तर असे हे नवरात्रीचे 9 दिवस, 9 रंग, नवा उत्साह आणि नव्या रेसिपीज आम्ही खूप एन्जॉय करतो. या टिक्कीबरोबर मी अगदी साधी खोबऱ्याची लाल सुकी मिरची पाण्यात भिजवून चटणी पण केली आणि चिंचगुळाची चटणी केली. सगळंच कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा. माझी जुनी नेबर चैताली हिने आम्हाला हे श्रीसूक्त पठणाची सवय लावली. थँक्स ग चैताली. आजची रेसिपी जरी माझी असली तरी या श्रीसूक्ताच्या व्हिडिओचं क्रेडिट सगळं माझ्या सुनेला जातं. तिने इतका सुंदर व्हिडिओ बनवला ना की मला तो तुमच्याशी शेअर करायची खूप इच्छा झाली. नव्या पिढीचा पण असा उत्साह बघितला ना की खूप मस्त वाटतं. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीज घेऊन. बघत राहा आरतीज मसाला डब्बा.